आज आपण एका खोलीत किती फरशा बसतील किंवा एका खोलीसाठी लागणाऱ्या फरशांची संख्या कशी काढायची ते सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत। एका खोलीत किती फरशा बसतील ते काढण्यासाठी प्रथम आपल्याला खोलीचे क्षेत्रफळ काढावे लागेल आणि त्यानंतर एका फरशीचे क्षेत्रफळ काढावे लागेल। खोलीचा व फरशांचा आकार हा सहसा चौकोन किंवा आयताकृती असतो। चौकोन किंवा आयताकृती खोली, जागा किंवा फरशीचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी। प्रथम खोलीचे म्हणजे खोलीतील जागेचे क्षेत्रफळ काढू। खोलीची लांबी आणि रुंदी फुटांमध्ये मोजायची व त्यानंतर त्यांचा गुणाकार करायचा। आपल्याला खोलीचे क्षेत्रफळ चौरस फुटांमध्ये मिळेल। उदाहरणार्थ समजा खोलीची लांबी 20 फूट व रुंदी 15 फूट आहे। आता क्षेत्रफळाचे सूत्र वापरू। खोलीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 20 फूट गुणिले 15 फूट। उत्तर मिळेल 300 चौरस फूट म्हणजे खोलीचे क्षेत्रफळ मिळाले 300 चौरस फूट। आता आपण ज्या फरशा बसवणार आहोत त्यातील एका फरशीचे क्षेत्रफळ काढू। फरशीची लांबी आणि रुंदी फुटांमध्ये मोजायची व त्यानंतर त्यांचा गुणाकार करायचा। आपल्याला फरशीचे क्षेत्रफळ चौरस फुटांमध्ये मिळेल। उदाहरणार्थ समजा फरशीची लांबी 2 फूट आणि रुंदी 1 फूट आहे। आता क्षेत्रफळाचे सूत्र वापरू। फरशीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 2 फूट गुणिले 1 फूट। उत्तर मिळेल 2 चौरस फूट म्हणजे एका फरशीचे क्षेत्रफळ मिळाले 2 चौरस फूट। आता एका खोलीसाठी लागणाऱ्या फरशांची संख्या काढण्यासाठी खोलीच्या क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागावे लागेल म्हणजेच फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ। खोलीचे क्षेत्रफळ आहे 300 चौरस फूट भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ आहे 2 चौरस फूट। भागाकार केल्यास उत्तर मिळेल 150 म्हणजेच 300 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या खोलीत 2 चौरस फुटांच्या 150 फरशा बसतील। तुम्ही सर्व मोजमापे फुटांऐवजी मीटरमध्ये मोजून सुद्धा फरशांची संख्या काढू शकता। अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही आकाराच्या जागेसाठी किंवा खोलीसाठी फरशांची संख्या काढू शकता। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।